पाऊस म्हणजे बारिश। बारिश जो आसमान से आती है बूंदों में बहती, चेहरे पर चढ़ जाए तो रुबाब बन जाती। हा पाऊस जितका कवींसाठी एक कोडं बनला, तितकाच शास्त्रज्ञांसाठी सुद्धा एक शोधाचं कारण बनलेलं आहे. आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. बऱ्याचदा पाऊस काही-काही ठिकाणी अतिप्रचंड आहे, तर काही-काही ठिकाणी अत्यंत गायबच असतो. कधी आला तर पट्ट्या-पट्ट्यांमध्ये येतो आणि कधी तर अचानक येऊन सुद्धा गायब होऊन जातो. आणि यामागचं जर कारण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला सापडतं, की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामधून येणारे वारे ज्यावेळेस विषुववृत्ताजवळ एकत्र येतात, तर त्यालाच आपण म्हणतो आय-टी-सी-झेड इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. या आय-टी-सी-झेडच्या हालचालींमुळे जगामध्ये पावसाचं प्रमाण आणि त्याचं वितरण हे ठरवलं जातं किंवा त्याच्यानेच एक त्याला म्हणता येईल, की तो पावसाचा एक रिमोट कंट्रोल असल्यासारखं काम करत असतो. आय-टी-सी-झेड जितकं मान्सूनवरती कारगर आहे किंवा तिथं मान्सूनवरती जो इम्पॅक्ट करतो, तितकाच इम्पॅक्ट त्याचा दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या खंडामध्ये होणाऱ्या पावसाच्या वितरणावरती सुद्धा आहे. आता हा जो आय-टी-सी-झेड आहे, हा सूर्याच्या हालचालींसोबत वर-खाली म्हणजेच उत्तर आणि दक्षिणेकडे सरकत जातो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महापूर आणि काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण व्हायला लागते. म्हणून पावसाचा खरा रिमोट कंट्रोल म्हणजेच आय-टी-सी-झेड आहे, असं म्हणायला हरकत नाही.